मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या वेलतुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. आज अतिशय वेगळा विषय आहे, मात्र तो अनेकांच्या घरामध्ये कधी ना कधी चर्चेला आलेला आहे, येत आहे किंवा येऊ शकतो. ज्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे, जमीन आहे, त्यांना असा प्रश्न कदाचित पडतो, की पुढं काय करायचं? जर आपण शेती करत नसू, तर मग आपण शेत विकावं का? आपली कुठे जमीन असेल, ती जमीन विकावी का? करावं काय? आणि आजच्या सगळ्या अस्वस्थ वातावरणामध्ये हा निर्णय घेणं, एकीकडं मनावरती बोजा असतो, मात्र दुसरीकडं काहीतरी प्रलोभन देखील असतं. या पार्श्वभूमीवरती निर्णय कसा घ्यायचा, याच विषयी आज आपण बोलतो करणार आहोत. आपले मार्गदर्शक संदीप भुशेट्टी सरांना. सर नमस्कार. नमस्कार. खरं तर खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, संवेदनशील आहे. घराघरांमध्ये याविषयी काही ना काही मतमतांतर असू शकतात. खरंय. पण निर्णय घेण्यासाठी देखील तितकाच कठीण हा विषय आहे, तो म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल किंवा शेती असेल, ती विकावी का? म्हणून सगळ्यात आधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे, की आपली रेग्युलर गुंतवणूक आणि ही जी आपली स्थावर जंगम मालमत्ता असते, जी वडिलोपार्जित असते, एक गुंतवणूक तज्ञ म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता? अ, काय होतंय, की आपल्याकडे कुठल्याही प्रकारची स्थावर मालमत्ता जर असेल, वडिलोपार्जित आपल्याला आलेली आजी-आजोबांकडनं, वडिलांकडनं, जमीन असेल, घर असेल, तर याच्याकडे आपण नेहमी म्हणजे एक प्रवाह असा आहे, की जे आहे ते सांभाळून ठेवा आणि जे सांभाळून ठेवलेलं आहे त्याच्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात जमेल तितकी वाढ जर करता आली, तर आपलं कर्तृत्व आपण सिद्ध करतोय. जर आपल्या वडिलांनी, आजोबांनी, काही पिढ्यांनी हे जर निर्माण केलेलं आहे आणि आज आपल्या आर्थिक अडचणींमुळे आपण ते विकणार असू, तर आपण त्याच्यामध्ये आपली काही वेगळं आपण करून दाखवलंय असं नाही होत. आता नेमका विचार असा आहे, की आपण घर असेल किंवा शेती असेल, ही विकण्याचा निर्णय करतोच कशासाठी? हा पहिल्यांदा मूळ विचार तपासण्याची गरज आहे. जर आर्थिक अडचण असेल, तर आर्थिक अडचणींवरती मात करता येऊ शकते, शेती न विकता, घर न विकता. कारण जर आपण शेती आपल्या गावाकडे आहे, घर आपलं गावाकडे आहे आणि आता व्यवसाय आणि नोकरीनिमित्त आपण शहराकडे आलेलो आहोत. आता मी शहरात राहतो, माझं कुटुंब शहरामध्ये आहे. आता गावाकडे जाऊन मला शेती सांभाळणं अवघड आहे किंवा गावाकडच्या घराकडे मला बघणं अवघड होतंय. म्हणून मी विक्रीचा निर्णय करतोय. मुळामध्ये हे सगळ्यांनी तपासण्याची गरज आहे, की आज आपण हा निर्णय करतोय खरं, पण आपल्याला मिळणारी रक्कम योग्य आहे का? हे जर आपल्याला टाळता आलं, तर त्याच्यात आणखीन पर्याय असे आहेत, की आपण शेती आहे, एक उदाहरण म्हणूया. माझ्याकडे 5 एकर शेती आहे किंवा 10 एकर शेती आहे. ही शेती आपण चालवायला देऊ शकतो आणि त्यातनं वार्षिक उत्पन्न निर्माण करू शकतो. त्यासाठी तुम्हाला गावाकडे जाण्याची गरज नाही. वर्षातनं एकदा जरी गेलात आणि ज्या व्यक्तीला तुम्ही हे चालवायला दिलेलं आहे, त्याच्याकडनं त्याचा हिशोब घेतला, तर तुमचं काम झालं. म्हणजे आपल्याला वस्तू विकण्याची गरज नाही. आपल्याला त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आणि आपल्याला वार्षिक उत्पन्न निर्माण झालेलं आहे. घराचंही तसंच. तुम्हाला घर त्या ठिकाणी मेंटेन करावंसं वाटतंय, व्यवस्थित राहावंसं वाटतंय, तुम्ही घर भाड्याने द्या. जो भाडेकरू आहे तो चांगला शोधा. त्याला त्या घरामध्ये त्याला व्यवस्थित घर मेंटेन करायला लावा आणि त्याच्यातून तुमचं उत्पन्न निर्माण होतंय आणि घर शाबूत राहतंय. घर विकली किंवा शेती विकली, तर ती परत घेता येणार आहे का? याचाही विचार करा. हे जर शक्य नसेल, तर माझं असं मत आहे, ही तुमच्या वडिलांकडनं आलेला आशीर्वाद आहे, आजी-आजोबांकडनं आलेला आशीर्वाद आहे. तो सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे शेती विकणं हा सगळ्यात शेवटचा निर्णय असायला हवा. आणि जर तुमच्याकडे बऱ्यापैकी जमीन आहे, बऱ्यापैकी मोठं घर आहे, तर काही पार्शल विथड्रॉवल करायची असेल, तर ती करण्याचा विचार शेवटी करा. पण संपूर्ण शेती किंवा संपूर्ण घर विकण्याचा अत्यंत शेवटचा पर्याय म्हणून विचार करायला हवा, असं माझं मत आहे. अच्छा. नाही, तुम्ही हे सगळं खूप छान सांगितलं आणि खरोखर या गोष्टी कन्सिडर करायला हव्यातच, विशेषतः वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल. प्रश्न सर आता अनेकांपुढे असा आहे, की कुटुंब अख्खी सगळे आता शहराकडे आलेली आहेत. पुढची पिढी देखील आता इथेच जन्मली आहे, इथेच वाढते आहे आणि पुढं ते परत गावाकडं जाण्याची शक्यता दिसत नाही. अशा वेळेस सांभाळून ठेवणं हे देखील अनेकांना जिकिरीचं झालं. खरंय. अशा वेळेस
मग ती भावनिक कुचंबनापी होते. काय करावं? तर तर तो निर्णय तो कसा घ्यायला हवा? याच्यात आर्थिक अँगल पाहायला हवा का नाही? नाही, आपण कुठलाही जमिनीचा व्यवहार करताना विक्री असेल, घराची असेल, शेताची असेल, प्रामुख्याने आपण हा विचार घरच्या प्रत्येक व्यक्तीशी बोलला पाहिजे आणि त्यात घरच्या प्रत्येक व्यक्तीचं मत काय आहे? विक्री करणं गरजेचं कितपत आहे? आणि जर घरात एकूण असा सूर असेल, की नाही, नाही घर आपल्याला ही भविष्यामध्ये कदाचित ही जागा लागू शकते. असा जर प्रवाह असेल, तर विक्री हा पहिला पर्याय राहत नाही. विक्री हा सर्वात शेवटचा पर्याय राहतो. पण घरामध्ये असं जाणवलं, की नाही आता घरातनं कोणी जाणार नाहीये त्या गावाकडे आणि घर सांभाळणार नाहीये किंवा शेतीही सांभाळणार नाहीये. अशा वेळेस आपण आणखीन एक पर्याय जो मगाशी मी सुचवला, की आपल्याला घर चालवायला देणं किंवा म्हणजे भाड्याने देणं किंवा शेती चालवायला देणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करता येऊ शकतो. जर भविष्यामध्ये आपली पुढची पिढी या विषयाकडे पुन्हा आकर्षित झाली. आता ॲग्रो टेक्नॉलॉजीकडेही तरुण पिढी वळताना दिसतीये. वेगवेगळ्या पद्धतीची टेक्नॉलॉजी शेतीमध्ये आणून अत्यंत चांगलं आर्थिक उत्पन्न निर्माण करता येऊ शकतं. कदाचित येणारी पिढी केशरची शेती किंवा अनेक वेगवेगळे विषय आहेत असे, की बायोडिझेल वरती काम करणारी लोकं, ही जर पुढची पिढी करणार असेल, तर त्यावेळेस त्यांना ती जमीन लागणार आहे. ती शेती लागणार आहे. आपण केवळ आत्ता भावनेच्या आहारात जाऊन तो शेती विकण्याचा निर्णय जर करणार असू, तर आपल्या मुलांना भविष्यामध्ये जमीनच राहणार नाही. तेव्हा ते प्रयोग कशावर करतील? त्यामुळं प्रायोगिक तत्वावरची शेती येणाऱ्या काळात हा फार महत्वाचा विषय ठरणार आहे. बरं. बरं जमीन हा विषय ना सर, की ही निर्माण होणारी वस्तू नाही. ही लिमिटेड आहे. जी काही आपल्याकडे आहे ती लिमिटेड आहे. मग ती सांभाळून ठेवली आणि भविष्यात वेगवेगळे प्रयोग जर आपण करणार असू, आपली पुढची पिढी करणार, त्यावेळेस ही जमिनीचा तुकडा तुम्हाला खूप महाग मिळणार आहे. किंबहुना हा परत विकत घेता येईल का? हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण दिवसेंदिवस जमिनीचे भाव जे गगनाला भिडलेले आहेत, हे पाहता आपण पुन्हा जमीन खरेदी करू शकतो का? हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. मग आलेली वडिलोपार्जित शेती हा आपल्याला लाभलेला खूप मोठा आशीर्वाद आहे आपल्या वडिलांचा, आजोबांचा. तो सांभाळून ठेवून त्याला शक्यतो आपण चांगल्या पद्धतीने जर डेव्हलप करू शकलो. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. जगभरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नियोजन केलं जातं. मग त्याचं उदाहरण मी तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये देतो. ऑस्ट्रेलियामध्ये अनेक ठिकाणी तांत्रिक आणि यांत्रिक, तांत्रिक मी याच्यासाठी म्हटलं, की अत्यंत कमी माणसांमध्ये तंत्रज्ञान वापरून केली जाणारी शेती आणि यांत्रिक म्हणजे प्रत्येक गोष्टीला यंत्र वापरलं गेलंय. तिथे माणूस नाही. अशी शेती तुम्ही अत्यंत कमी लोकांमध्ये सुद्धा करू शकता. कारण आज प्रामुख्याने हा प्रश्न कुठं भेडसावतोय, की मला शेतात मजूर मिळत नाही. शेतामध्ये काम करायला लोकं नाहीयेत आणि मला स्वतःला शेतात जाऊन काम करायला वेळ नाही. म्हणून लोकं बहुतांशी शेती विकण्याकडे जात आहेत. परंतु मला असं सांगायचं आहे, की परदेशामध्ये ज्या पद्धतीचं तंत्रज्ञान वापरलं जातं शेतीमध्ये, ते जर आपण अद्ययावत करायचा प्रयत्न करू शकलो, तर तुम्हाला शेती विकण्याची गरज नाही. किंबहुना तुम्ही ज्या व्यवसायात काम करताय किंवा ज्या नोकरीत काम करताय, त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही शेतीत उपलब्ध करू शकताय. केवळ पारंपरिक शेती ही डोक्यातनं काढून टाकली पाहिजे. अपारंपरिक पद्धतीने सुद्धा शेतीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण इस्रायल आहे. त्याचं उत्तम उदाहरण ऑस्ट्रेलिया आहे. त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण अनेक युरोपियन देश आहेत. मग हे त्या देशांमध्ये शक्य आहे, तिथल्या शेतकऱ्यांना शक्य आहे, तर भारतातल्या शेतकऱ्यांनाही सहज शक्य आहे. आज आपण एक ज्वलंत प्रश्न नेहमी ऐकतो, वाचतो, की शेतकऱ्यांना आर्थिक कर्ज झालेलं आहे आणि त्यातनं अनेक शेतकरी आत्महत्या करताना दिसतायत. हे सुद्धा याच्यातनं टाळता येऊ शकतं. आज अत्यंत छोट्या जागेमध्ये विविध प्रयोग करून अत्यंत चांगलं उत्पन्न वेगवेगळ्या शेतीमालातनं काढता येतंय. ह्याचा विचार करायला हवा. बरोबर. नाही, तुम्ही सांगितलं ते सगळं बरोबर आहे. तरी देखील पुढचा प्रश्न असा येतो, की पुढच्या पिढीसाठी आपण ते राइट. ठेवायला हवं वगैरे हे सगळं बरोबर आहे. मात्र अनेक ठिकाणी आता अशी परिस्थिती आहे, की सगळं कारभार निसर्गावर अवलंबून खरंय, आहे. खरंय. नापिकी एकतर असते, नाहीतर सध्या आपण पाहतोय अतिवृष्टी. अतिवृष्टी झालेली आहे.
त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही. भले तुम्ही ती चालवायला जरी दिली, हम्म. तरी चालवणाऱ्याच्या हातात काही राहत नाही. खरंय. त्यामुळे शेतीत असणारा जो रस आहे करणाऱ्याचा देखील, हम्म. तो एक तो कमी होत हम्म. चाललाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. बरोबर. आता ही परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात नाहीये. नाही. तिथला एक सेट आहे सगळ्या गोष्टी. हो. पण तो भाग वगळता अनेक ठिकाणी असं आहे, विशेषतः मराठवाडा असेल, विदर्भ असेल खरंय. किंवा खानदेश असेल, अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. तर ज्यांच्या गोष्टी सेट आहेत त्यांना हा प्रश्न नाही. ज्यांच्या गोष्टी सेट नाहीयेत त्यांना हा प्रश्न आहे. म्हणून अशा लोकांना ह्या निर्णयाप्रत येणं हे फार जड जातं. त्यांनी काय करायला पाहिजे? नाही, आर्थिक नियोजन हे हे याच्या मागचं प्रमुख कारण असू शकतं. तुमचं आर्थिक नियोजनच चुकलं आणि जर तुम्ही ज्या कारणासाठी शहरात आलेला आहात, नोकरी, धंदा हे करताना तुम्हाला मिळणारा पैसा, तो जर कमी पडत असेल आणि आता आपल्या कुटुंबावर असणारी जबाबदारी, कुटुंबाच्या वरती खर्च होणारा पैसा, हा जर आपल्या उत्पन्नात्मक निर्माण होताना कमी होत असेल, तर लोकं आहे ते विकण्याचा प्रयत्न करतात. मग सोनं असेल, जमीन असेल, शेती असेल. माझं असं म्हणणं आहे, की तिथेच आपलं आर्थिक नियोजन चुकतंय. मग आर्थिक नियोजनासाठी जे काही रेक्टिफिकेशन करणं गरजेचं आहे, ते जर आपण करू शकलो, तर मला असं वाटतं, की कुठल्याही प्रकारची वस्तू, जमीन असेल, शेती असेल, घर असेल, सोनं-नाणं असेल, ही विकण्याची गरज किंवा ती वेळ येणार नाही. मूळ विषय पुन्हा असा आहे, की आपण जेव्हा कोणतीही गोष्ट विकण्याकडे जातोय, ती विक्री न करता आपल्याला तरी सुद्धा पैसा कसा उपलब्ध करता येऊ शकेल? आजकाल तुम्हाला कॉर्पोरेट स्ट्रक्चर पण निर्माण झालेलं आहे, की काही लोकं मोठ्या प्रमाणामध्ये गाव पातळीवरती शेती चालवायला घेतात आणि दॅट इज अ कॉर्पोरेटायझेशन असं म्हणतो आपण त्याला. कॉन्ट्रॅक्ट फार्म. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. जेणेकरून त्याचा उपयोग अख्ख्या समाजाला होतो, अख्ख्या गावाला होतो आणि त्यातनं अत्यंत चांगलं उत्पन्न निर्माण होतं. तर तुमची शेती तुमच्याच नावावर राहते. ह्याच्यात विक्री करण्याची गरज नाही. परंतु आपण जर आपल्या पुढच्या पिढीला शेती संदर्भातलं ज्ञान देऊ शकलो, शिक्षण देऊ शकलो, तर आपली मुलं भविष्यामध्ये ही शेती आणखीन चांगल्या पद्धतीने वाढवतील. चांगल्या पद्धतीने ते करतील आणि येणारा काळ जसं तुम्ही म्हटलात, की अनिश्चित वातावरण आहे. आता अनेक ग्रीन हाऊसेस तयार झालेले आहेत, की ज्याच्यातनं आउटर नैसर्गिक अडचणींना मात देऊन तुम्ही शेती करू शकता. आता पश्चिम महाराष्ट्रातलं तुम्ही उदाहरण घेतलं. अनेक शेतकरी आता फुलांची शेती करताना तुम्ही बघताय. आता फुल हे अत्यंत नाजूक प्रकार आहे. पण तरीसुद्धा तुम्ही ग्रीन हाऊस करून फुलांची शेती, फळांची शेती, स्ट्रॉबेरी सारखा शेतीचा प्रकार, असे अनेक गोष्टी तुम्ही तिथे करताना तुम्ही पाहताय आणि अनेक लोकं खूप मोठा पैसा त्यातनं उभा करतायत. मला असं म्हणायचंय, की निसर्ग हा कोणाच्याच हातात नाहीये. पण निसर्गाला हाताशी धरून आणि तंत्रज्ञान वापरून तुम्ही याच्यावर मात करू शकताय. पण पुन्हा असा आहे, की निसर्ग अनिश्चित आहे म्हणून आपण शेती विकावी, हा त्यातला मार्ग नाही, असं मला तरी वाटतं. कारण घेतलेली जमीन पुन्हा म्हणजे विकलेली जमीन पुन्हा घेता येईलच हा विषय नाही. त्या जमिनीतनं आलेले पैसे पुन्हा आपण नेमके ठेवतोय कुठं हाही एक महत्त्वाचा विषय. आलेले पैसे जर आपण योग्य नियोजन करून गुंतवले नाहीत, तर कितीही लाखो आणि करोडो रुपये तुम्हाला शेतीतनं किंवा घरातनं येतील, ते तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाहीत. ते तुमचे कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती ते पैसे संपून जातील. मला असं वाटतं, की प्रत्येक शेतकऱ्यांनी, प्रत्येक जमीनधारकांनी, प्रत्येक घराच्या मालकांनी हा विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तुम्ही आता ते म्हणालात तसं आपल्या पुण्याच्या आसपासच पुण्यातच असा विस्तार होत गेला, होय. तसं जवळपासच्या गावांमधली परिस्थिती आपण पाहिलेली आहे. जमिनींना किमती आल्या, खरं. मात्र जे मूळ मालक आहेत, त्यांची परिस्थिती अनेक चित्रपटांमधून देखील आपण पाहतोय आपण. पाहतोय. पाहिलेली आहे. मात्र हे ग्रामीण महाराष्ट्रातलं चित्र, शहरी महाराष्ट्रातलं हे मला अजून एक त्याला जोडून असं विचारायचं आहे, भविष्यात शेतीचं भविष्य काय असणार आहे? म्हणजे गरज किती असणार आहे? सर आता जगाची लोकसंख्या बघा 850-900 करोड लोकांची लोकसंख्या आहे. पण अख्ख्या पृथ्वीवरती जेवढे देश आहेत, त्या प्रत्येक देशामध्ये सगळीच जमीन आणि सगळ्याच पद्धतीचं अन्नधान्य उगवतंय का? त्याचं उत्तर नाहीये. किंबहुना आता जी उपलब्ध असणारी जमीन आहे, ह्याच्या 60% जमीन ही उपजाऊ नाही. केवळ 40% जमीन ही उपजाऊ आहे, ज्याच्यावरती काहीतरी उगवतं.
आता 40% जमिनीवर जे काही उगवते ते 900 कोटी लोकांना पुरणार आहे का? हा एक प्रश्न आहे. म्हणजे मला असं वाटतं, येणारा काळ अन्नधान्याची कमतरता ह्याच्यावरती अनेक देश अत्यंत अडचणीत येताना दिसतायत. त्यावेळेस भारतासारख्या देशामध्ये ज्या काही पद्धतीने आता आपण तंत्रज्ञान वापरतोय किंवा ज्या काही पद्धतीने आपण उत्पादन करतोय, आत्ता तरी भारताच्या लोकसंख्येला पुरेल इतकं अन्नधान्य आपण निर्माण करतोय. ही एक खूप जमेची बाजू आहे. पण मला माहित नाही येणारा काळ हे कितपत आपण तसंच करू शकू. कारण ही लोकसंख्या 150 कोटीवरनं जेव्हा 250 कोटीवर जाईल, त्यावेळेस आपल्याकडे राखायला शेतीच नसेल, तर आपण आपल्या लोकांपर्यंत सुद्धा हे अन्नधान्य पुरवू शकू का? हा एक प्रश्न आहे. आणि माझा मूळ विषय असा आहे, की जर तुम्हाला उत्पन्न काढताच येत नसेल आणि तुम्ही शेती विकून तिथे काही कमर्शियल प्रोजेक्ट करणार असाल, तिथे उद्योगधंदे होणार असतील, तर आज तर आपल्याला खाण्यापिण्याला पर्यायच नाहीये सर. अन्नधान्याला पर्याय नाहीये आता. पण जसे जसे ज्या ज्या देशांवरती अन्नधान्याची संकट आली, आपल्या शेजारचाच एक देश आहे चीन. एकेकाळी अन्नधान्यावरती अत्यंत सुबत्ता असणारा हा देश, आज त्या देशामध्ये अन्नाचा प्रचंड तुटवडा आहे. जेव्हा की भारतापेक्षा तो 8 ते 10 पट आर्थिकदृष्ट्या मोठा आहे. परंतु मग त्याही देशामध्ये अन्नधान्य न खाता आज सर्व प्रकारच्या किडे-मकोडे यासारख्या गोष्टी खाव्या लागतायत. हे आपल्या सगळ्या जगाला माहिती आहे. मग ही वेळ त्या देशावर आलेली आहे आणि त्याच्याही देशामध्ये भारताएवढं लोकसंख्या असणारा देश, किंबहुना जिओग्राफिकली भारतापेक्षा तो तिप्पट मोठा आहे. असं असताना चीनमध्ये 70% जमीन ही उपजाऊ नाही. तिथे अनेक मोठमोठाले धरणं बांधून त्या ठिकाणच्या जमिनीचं नाश झालेला आहे आणि अत्यंत कमी जमीन आता चीनमध्ये उपलब्ध आहे, की ज्याच्यावरती काहीतरी उगवतं. मला असं वाटतं, की येणाऱ्या 50-100 वर्षामध्ये भारतातल्या शेतीच्या जमिनी कमी होत जाणार आहेत. त्यामुळं प्रत्येक जमीनधारकाने याचा निश्चितपणे विचार करायला पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला हा विचार नक्की समजून सांगायला पाहिजे, की बाबा रे, आपल्या आजी-आजोबांनी ही जमीन खरेदी केली होती. आपल्या वडिलांनी ही सांभाळून ठेवली. मी सांभाळून ठेवतोय आणि तुमच्या हातात देतोय. तुम्हीही ही जमीन सांभाळून ठेवा. कारण जमीन शेवटी आपली आई आहे आणि त्यातनं आपल्याला मिळणारं उत्पन्न हे आपल्या परिवाराला पोषत असतं. त्यामुळं शक्यतो जमीन हा आपला सोन्याचा दागिना आहे असं समजून सांभाळला पाहिजे आणि तो जपला पाहिजे. किती अडचणी आल्या तर. कितीही अडचणी आल्या तरी. वा. तर मित्रांनो, हा खरं तर फार मोठा संवेदनशील विषय आहे. मात्र तरी देखील आपल्या मनात याविषयी येणाऱ्या ज्या भावना आहेत, त्या भावना देखील समजून घेऊन आर्थिकदृष्ट्या देखील भविष्यात काय गोष्टी घडणार आहेत याची दखल घेऊन आता संदीप भुशेट्टी सरांनी आपल्याला काय करावं, कसा विचार करावा याचं एक मार्गदर्शन दिलेलं आहे. सर, तुम्ही इतक्या तळमळीने आणि इतक्या छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या. तुमचं खूप खूप आभार. आणि श्रोत्यांना देखील एक सांगावं असं आहे, की तुम्हाला याविषयी किंवा कुठल्याही विषयी काहीही शंका असेल, आम्हाला जरूर कळवा. बिलकुल गप्पा आवडल्या असतील तर आम्हाला जरूर लाईक करा. हा एपिसोड ज्यांना ज्यांना आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं हा संदेश पोहोचवायला, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. एक शेवटची विनंती. धन्यवाद. धन्यवाद.